काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश करो निसायास शिकविते. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. तुका म्हणे वत्स धेनू याच्या चित्ती, तैसे मज येती संभाळीत. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. पांडुरंगा करू प्रथमा नमः, पांडुरंगा करू प्रथमा नमः, पांडुरंगा करू प्रथमा नमः, पांडुरंगा करू प्रथमा नमः. गुरुचरी चरण संतानिया, गुरुचरी चरण संतानिया, गुरुचरी चरण संतानिया. अंजरुमादाने कथेता विस्तार, अंजरुमादाने कथेता विस्तार, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरूचा सतुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमानंदी वल्लभम्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा, तत्र श्रीर्विजयभूतिर्ध्रुवा नित्यरमतिर्मम. शरण शरण जी हनुमंता, तुमालो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाचे मुखी सदा नाम कीर्ती. नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती. ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदं, मंत्रमूलं गुरुवाक्य, मोक्षमूलं गुरुकृपा. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. देवा तुझी गणेशो, सकलार्थ मती प्रकाशो. म्हणे निवृत्ती दासो, अवधारी जोची. मज हृदय सद्गुरु, जेने तारिलो हा संसार गुरु. म्हणून विशेषात्या धरो विवेकावरी. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती. राजे पाय माझे, राजे पाय माझे, राजे पाय माझे चित्ते, राजे पाय माझे चित्ते, पाय माझे चित्ते, राजे पाय माझे चित्ते. आज फार मोठा पर्वकाळ, एक ब्रह्मनिष्ठ महापुरुषाचं पुण्यतिथीचा पर्वकाळ. एकादशी, यात सोमवार हा त्रिवेणी संगमे. एकादशीच्या दिवशी कीर्तन, फार मोठा लाभ. पाचवं पुण्यस्मरण गुरुवर्य बापूंचं 5वं पुण्यस्मरण.
हंस ब्रह्मा त्रि दत्त नारायण लक्ष्मण बलभीम सखयानंद शांतामाई बंडोबाबा आणि बंडोबाबा पुन्हा प्रसाद नाना महाराज गुरुवारी बाप्पू तोच प्रसाद बंडोबाबा किरोबाबा श्रीपाद बाबा आणि गुरुवर्य दादा विठ्ठल हा फार मोठा सोहळा आहे. देहाची गावालिया जन्म मृत्यूची सोहळीया ना म्हणू नये धनंजया जयापरी. पण सोहळा सगळ्यांचा कुठं होतोय? सगळ्यांचा नसतं महाराज. गेले दिगंबर ईश्वरी विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. वैराग्य असतं असे ब्रह्मनिष्ठ ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धारभयाले दीनजना. असे महापुरुषांच्या सेवेचा आपल्याला योग. सर्व गुरुवर्य मंडळी, सर्व भजनी मंडळ, सर्व समोर बसलेले प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. आता एवढे गुरुवर्य मंडळींच्या समोर काय सांगायचं, परंतु माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती नाही का. पूर्वीपासून भगवंताचं गुणगान ज्या योगानं आपलं वाणीची शुद्धता व्हावी म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. का माऊलीनं सांगितलंय ना, आपल्याला जर ते स्वरूप प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल अरे ते म्हणून माऊलीचं मत येते संतांबद्दलच बोलावं, भगवंताचेच कीर्तन करावं. आपल्याला भरपूर संगती मिळाली बापूजींची. तसं बघितलं तर 2002ला कनकेश्वराच्या मंदिरामध्ये श्रीगोंद्याला कनकेश्वराच्या मंदिरात मोठा कार्यक्रम असायचा. आणि त्या कार्यक्रमात आम्ही आलो होतो 2002 किंवा 2003 असं या दरम्यान. आता दादांचा लय आग्रह असायचा एकदा या वैष्णव मेळावा काय असतो आणि साक्षीदार आहे महाराज. आणि तिथं गुरुवारी बापूंचं प्रवचन होतं. पायजम्यावरच असायची त्यावेळेस बापू, धोतर वगैरे काय नसायचं. ते वेगळंच लयच पॉवरफुल काम. आणि ते एका ज्ञानेश्वरीच्या ओवीतूनच आमची ओळख झाली. ऐशी कर्म साम्य दशा जेत होई विरेशा मग श्री गुरु अपेसा भेटीची गा. त्यांच्या त्या ओव्याशा अंतकरणाला लागायचे, परिणाम करायचे त्या अंतकरणावर. त्या ओव्याचा तो पॉवर शक्तिपात व्हायचा तो असा. आणि मग समोरच बसलेलो होतो. काय शक्तिपात असतो महात्म्याचा? शब्द शक्तिपात, मंत्र शक्तिपात, दृष्टी शक्तिपात, असे बरेच शक्तिपात आहे. मग कार्यक्रम आवरल्यानंतर दादाला विचारलं हे महाराज कुठले? शिरीचे बापू आहे म्हटले. आणि मग तिची ओळख झाली तर आजपर्यंत ओळख झाली. विठाला विठाला तात्पर्य उपकार व्यवहारातही आपल्याला कोणी एकमेकावर करतात. व्यवहारातही भरपूर उपकाराचे प्रकार आहे. व्यवहारात आपल्याला काही अडचणी जर आल्या तर उपकार आहेतच भौतिक जगतामध्ये सुद्धा. पण ही संतांची जी उपकार आहे केले उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगू मी काय, पापन करी आई श्री मायो, पापन करी आई श्री मायो, धर्मे त्यांच्या देखील मायो, धर्मे
आता आई वडील जर संत असले तर उपदेश करतील ना. माता मदलसे सारखे जर आई असेल, वृषभदेवन सारखे जर वडील असतील तर ते आपल्याला निश्चित उपदेश करतील. पण ज्यांनी आपल्याला जन्म दिला ते संत नाही ना. कोटी द्या खाली. हा, माय बापे पिंड पाळीला माया, जन्म मरण जाया संत संग. संताच्या वचने वारी जन्म दुःख, मिष्टान्न ते भूक निवारा. तापली चंदन निववितो कुडी, त्रिभुवन तो काढी संत संग. तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे, संत चरणी घालावया. जे आईबाप व्यवहारात आपल्याला उपदेश करतील, पण आपल्याला उद्धाराचा विषय सांगणारे फक्त या विश्वामध्ये केले उपकार सांगू मी काय. पाप न करी ऐसे माय, धर्मी त्यांच्या देखिले पाय. दिले अक्षय अभय दान का. काय दान दिलंय? बाकीचे दान किती द्या, संपत्याच. आता आलाय तो आता जावय काहीतरी मागणारच आहे. आता कुठे गेले ते मेजर साक्षीदारी? आपण इथं प्रमाण बोलणार नाही, पण इथं हे असा दान दिलंय महाराज, हे कधी संपत नाही. बरोबर बापू सांगायचे, देव पाणी टिकत नाही म्हणले. विहिरीला जे देव पाणी लागतंय ना तात्पुरतं, ते टिकत नाही म्हणले. आणि असं लागलं पाहिजे म्हणले. बोधानं झालेली स्थिती, बोधाच्या भुली, बोधाच्या चिंतनामा अंतकरणामध्ये जे प्रेम प्रगट होतं ते खरं अक्षय अभयदानी विठ्ठला विठ्ठला संतांचं देणं हे लौकिकातलं नाही आहे, परी कल्पतरू चिंतामणीच्या पलीकडचं देणं आहे. पहा या संताचे हे देणे, कल्पतरुने दुने अलिंगने सुख वाटे. काय संतांच्या संगतीचा अंतर असतो महाराज म्हणले. काय सांगू संत संगतीचे, काय सांगू सुख. काही शब्द तुकोबार आहे म्हणतात, काय सांगू. तर मग आपल्याला काय सांगता येईल? संतांच्या संगतीमध्ये काय सुख असतं, त्यांच्या संगतीत गेल्याशिवाय कळत नाही महाराज. संतांच्या संगतीचा आनंद काही वेगळाच असतो महाराज. हे सगळी मंडळी एकदा तिकडे त्र्यंबकला आले, नाशिकला आलते. मच्छिंद्र भाऊंचा वाढदिवस होता नाशिकला, आणि बरोबर बापू हे सगळी मंडळी त्या कार्यक्रमाकरता. आम्हाला काही माहिती नव्हतं, आणि जवळ आल्यानंतर त्यांनी फोन केला, म्हणले चला नाशिकला येतं का, काय काम करते अगोदर. म्हणले काय काम नाही म्हणलं, मोकळीच. म्हणले मग या फाट्यावर रोडवर या म्हणले, आपल्याला जायचं आहे नाशिकला. आणि गेलो आम्ही. गाडीत बसल्यानंतर म्हणलं आता ना तुम्हाला दाटी व्हायची ऐन वेळेस. अहो म्हणली जागाच तुमच्याकरता फिक्स आहे म्हणले, नियोजनबद्ध काम असतं म्हणले. ते गेलो आम्ही तिथं. सत्संगतीचं काय आनंद असतो, काय सुख असतं. 2-3 दिवस तिथं असा 3 दिवसाचा सत्संग होता, आणि बरोबर बापूंचा कार्यक्रम होता. सर्वांचा आनंद, संगतीचा आनंद. म्हणले मग आता नाशिकला एवढ्या जवळ आलो तर आपण त्र्यंबकला जाऊ म्हणले. त्र्यंबकेश्वरचं दर्शन घेऊन येऊ. सकाळची वेळ बहुतेक घेतलं कोणी असलंय मी त्यावेळेस. गेलो आम्ही, सकाळी गाडी होती. त्र्यंबकला गेलो निवांतपैकी. आता साधूच्या संगतीत दर्शन, साधूच्या संगतीत काय वेगळाच आनंद असतो तो.
त्र्यंबकेश्वरच्या मंदिरावर आजही असे एक उभी लिहिलेली आहे ज्ञानेश्वरीची. करून माथा पारोखी तो जीवची परी तू केस आहे. महिषाची ती उभी वाचली अशी अंगाला शारे चाले बाई. बापू म्हणले आपल्याला प्रवचन करायचे आणि ह्याच उभीवर करायचं म्हणले आला ज्ञानेश्वरी. आता तिथं कशाची ज्ञानेश्वरी? दुकानं असते तिथं भरपूर. ज्ञानेश्वरी आणली, काढली उभी आणि लगेच प्रवचन. विठ्ठला, विठ्ठला, आणि लई भारी बोलला राजा हो. जीवशिवे जीवशिवे एवढं सांगण्याकरता हे शास्त्र आहे म्हणले. जीवशिवे आपलं स्वरूपच ते. बोध म्हणजे काय? तो जीवची परी तुके महेशाची. साधून आपल्याला प्रेम दृष्टीनं जरी पाहिलं तरी कृपाकटाक्षे न्याहाळे, कृपाकटाक्षे न्याहाळे, आपुले पदी बैसले, आपुले पदी बैसले, बाबा रखुमादेवी वरुवे चली, बाबा रखुमादेवी वरुवे चली, भक्ता विधाने वरदाने, आलिंगने सुखवाटे, आलिंगने सुखवाटे, भक्ताने वरदान, आलिंगने सुखवाटे, कृपा कटाक्ष निहाळिले. शक्तिपाते तो शक्तिपाते, अलिंगन शक्तिपाते. ये हृदयीचे ते हृदय घातले, द्वैत ना मोडता केले आपणायसे अर्जुना. द्वैत न मोडता आपल्यासारखं दिले अक्षय अभय दानगा म्हणून आलो या देशा. आपली जागा बाहेर, आपली खुर्ची आपल्याला कोणी देत आहे का? खुर्ची कोणी देणार नाही. ह्या विश्वामध्ये एक पात्र असं आहे फक्त, संत. दिले अक्षय अभय दानगा म्हणून या, म्हणजे असे संतांचे आपल्यावर उपकार आहे, अनंत उपकार आहे. काय उपकार आहे? काय देतात संत आपल्याला? संत आपल्याला विवेक देतात. महाराज परमार्थामध्ये विवेक फार महत्वाचा आहे. विवेक शब्दावर ग्रंथ लिहावं. विवेक चोडामणी, विवेक सागर, विचार सागर, विवेक सिंधू, म्हणजे परमार्थामध्ये. आणि विवेक बाजारात भाजीपाला नाही, तो संत तेथे विवेका असण्याची. म्हणून संत आपल्याला विवेक देतात, वैराग्य देतात, ज्ञान देतात. आणि जी निरंतर वस्तू आहे त्या विश्वामध्ये अक्षय अशी जी वस्तू आहे, वस्तू आपल्या जवळचीच आहे, प्राप्ताचीच प्राप्ती आहे. आता लई टोकाचा भाग सांगितल्यावर आपल्याला कळत नाही ते आमच्यासारख्याला. कसं आहे, दादा म्हणायचे रामकृष्ण परमहंसांचं वेगळं आहे. त्यांना काही बहुत लय वेळा सांगावं नाही लागलं, वेळोबरायला काही लय वेळा सांगावं नाही लागलं. हा, पण आपल्याला ते प्रत्येक वेळेस सत्संग कशा करता? बुद्धीचा निश्चय नाही ना. बुद्धी, निश्चय, आत्मज्ञान आणि हे सगळं निश्चय करताच करायचंय. तेच 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 कशा करता? एकदा सांगून आपल्याला नाहीच कळत. महाराज आपली ही बुद्धी जड आहे. बुद्धी ही जड आहे, अज्ञान आहे, आवरण आहे, विवेक नाही. एका गावामध्ये, गावाच्या कडाला एक शेतकरी नांगर हाकत होता. पूर्वीच्या काळामध्ये नांगर हाकता हाकता त्याला एक पिंड लागली. भगवान शंकराची पिंड लागली. समोरचा दिवस माणूस त्यांना ती पिंड घेतली आणि गावात घेऊन आला. आणि सगळे गाव गोळा झालं, भजन केलं. आणि मग त्या पिंडीची प्राणप्रतिष्ठा करायची म्हणले. छोटंसं अधिष्ठान बांधलं. काशीवरून शास्त्री पंडित सगळे बोलवले. आता प्राणप्रतिष्ठा करायची. पण त्या शास्त्रीनं एक आठ सांगितली, याची प्राणप्रतिष्ठा पतिव्रते कोण करावं लागत म्हटलं. एवढी एक अडचण येत फक्त का याची प्राणप्रतिष्ठा एक पतिव्रतेच्या हस्ते करावं लागत. चला म्हणले, आमच्या गावात लय पतिव्रता आहे.
आणि मग तारीख ठरली, मोठा सोहळा ठरला, सप्ताह ठरला, सगळं अन्नदान, ज्ञानदान, हरिपाठ, काकडा, सत्संग, भरपूर मोठा सोहळा ठरल्यानंतर सगळे विद्वान आले, यज्ञ झाला, सगळं प्राणप्रतिष्ठेची वेळ आली. शेवटच्या दिवशी मंडप फुल भरला. एका साईडला महिला मंडळ, एका साईडला पुरुष मंडळ, आणि प्राणप्रतिष्ठा करायची वेळ जवळ आली. म्हणले चला, कोण पतिव्रत आहे या म्हणले, पिंडीला स्पर्श करा आणि प्राणप्रतिष्ठा करा. पिंड उचलायची आणि तिथं ठेवायची. जो अलाउन्सिंग करणार होता तो पार कोरडा पाडला. कोणी पतिव्रता, आता किती का पतिव्रता बसलेल्या होत्या. आल्याचा कार्यक्रम म्हणले होते, पार आमदाराची बायको, खासदाराची बायको, सरपंच, अमुक तमुक, डॉक्टरीन बाई सगळेच बसलेले होते. विठाला एकदा अलाउन्सिंग झाली, दोनदा झाली, तीनदा झाली, कोणीच उठाना ना, कोणीच उठायला तयार नाही. अहो म्हणले 12वर काटा गेला, 12ची वेळ आहे म्हटले. मोठमोठ्यानं तो कोणीच उठायला तयार नाही. कोणी एक पतिव्रत या हात लावून फक्त प्राणप्रतिष्ठा करा ना, पुढे कोणी येते, कोणीच येईना. मग नाईलाज झाला. शेजारी एक मेंढ्यावाला धनगर मेंढ्या चारीत होता आणि त्याची मंडळी म्हणजे, अहो काय चाललंय म्हणले, एक पतिव्रता या काय चाललंय, काय कार्यक्रम म्हणले. म्हणले तिथं प्राणप्रतिष्ठा आणि पतिव्रतेच्या हातानं तिथं हे करायचंय म्हणजे प्राणप्रतिष्ठा. ती म्हणली मग मी जाते ना, मी पतिव्रता आहे ना. म्हणले तो अवतार काय म्हणले, मेकअप नाही, तो कपडे काय, ते मेंढ्या बाळाला येले ना. म्हणले पतिव्रता महत्वाची का मेकअप महत्वाचा आहे, आठ काय आहे पतिव्रता. मग पतिव्रता मी आहे म्हटले, बाकीच्या गोष्टीला महत्व आहे का. बाकीच्या गोष्टी किती असल्या पतिव्रत नसले तर काय जाळायचे का. काय पदार्थ बिदर खावला, आली लगेच. आणि ती अशी तुडीतच आली ना. मग त्याला ती म्हणले मी पतिव्रत आहे म्हणले, मी प्राणप्रतिष्ठा करते. मग ती काय जागा नव्हती, चाली थडा 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 अशी सगळी तिथूनच आली. म्हणले तू पतिव्रत, तू कर. हो म्हणले, निश्चय मी पतिव्रत आहे म्हणले. लगेच तिनं हात लावला, जय जयकार झाला, प्राणप्रतिष्ठा झाली. जिकडं तिकडं जय जयकार. दृष्टांत संपला. मंडपमध्ये पतिव्रता नव्हत्या का, निश्चय नव्हता, निश्चय नव्हता. पतिव्रता होत्या, पतिव्रता होत्या, पण निश्चय नव्हता. निश्चयाचे बळ तुका म्हणे देती बळ, तुका म्हणे देती बळ, तुका म्हणे देती बळ. निश्चयाचे बळ तुका म्हणे देती बळ, तुका म्हणे देती बळ, तुका म्हणे देती बळ. आपल्यामध्ये साधूमध्ये फरक काय, साधूचा निश्चय झालेला असतो, हे संधी जीवन असतं. आपल्याला थोडं जर कोणी म्हणलं इकडे तोड नको, हे झाड नको म्हणले दारात, हल्ला. आम्ही एक ठिकाणी गेलो म्हणले, नेमकं मंदिर आमच्या समोर आलंय म्हणले, काय अडचण आहे का बाबा, सोनाचं पाळणं झाला म्हणले. अरे ते सगळ्या जगाला नीट करणार दैवते, ते काय तुम्हाला अडवईन म्हटलं. म्हणजे आपल्या ठिकाणी निश्चय कुठे आहे, आणि साधूचा निश्चय झालेला असतो. बुद्धी, निश्चय, आत्मज्ञान, ब्रह्म. म्हणून ह्या विश्वामध्ये जी सत्य वस्तू आहे, नित्य वस्तू आहे, अविनाश वस्तू आहे, नाही का, तिचं अखंड स्मरण करून देतात. ही खरे उपकार आहे प्रथम चरणात. जय
जगद्गुरु तुकोबराय प्रथम चरणा सांगतात. काय सांगू, काही गोष्टी वाचना सांगता येत नाही. वैखरी बंद पडते, वैखरीचं काम नाही काही ठिकाणी. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते. व्यवहारात सुद्धा आपल्याला जागवणारे भरपूर आहे. डीजेवाले तरी कुठं झोपवून देतात आपल्याला. त्याचे उपकार आहे का आपल्यावर? हादरत आहे, भीती हादरत आहे. असे कुठे लावून झोपा. डीजेवाले जर वाजायला लागलं ते झोप नाही म्हणजे ते उपकार आहे का आपल्याला? हे ढेकणारा हे झोपून नाही देते, उपकार आहे त्यांच्यावर आपल्याला? उपकार नाही, सामान्य उपकार वेगळे. व्यवहारातले उपकार जर एखाद्यानं आपल्यावर केले तर तो म्हणतो आयुष्यभर उपकार विसरायचे नाही. तिथे या संतांनी आपल्याला काळाच्या जबड्यातून काढलंय महाराज. आपल्याला अमर करून ठेवलंय, अमर पद दिलंय. अमर हरी की पहा खोटे न म्हणा देय माझा मग भरवसा कळेल. पण विवेक पाहिजे ना. आपण तर देह बुद्धीवर असणारी मंडळी आहोत, देह भावावर असतो. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना एकदा विचारलं होतं, महाराज तुम्ही देहाला कसं सांभाळता? आपणही देहाला सांभाळतोय आणि साधू देहाला सांभाळतो. ते वर्तत दिसती दिही ना माझ्या आई मी दयाच्या हृदयी समखर्ष. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी काय उत्तर द्यावा त्या मंडळींना? म्हणजे तुम्ही देहाला कसं सांभाळतात? त्यांनी सांगितलं, मी सावतर मुलाप्रमाणे सांभाळतो देहाला. कारण साधू लई वेदांत लय अवघड नाही सांगत, सोपं सांगत असत. व्यवहारातलं सांगितलं तर आपल्याला कळत असतं. आपल्याला लय अवघड, आपले डोकं दुखत लय वेदांत सांगितलं. आपल्याला भक्ती ज्ञान वैराग्य, भक्ती प्रेमाविन ज्ञान. आणि हे गुरु रे बापू करत ते काय बा असं वेदांत सांगत होते, पण सोप्या भाषेत सांगत होते. तुका तरी सहज बोले वाणी त्याचे घरी वेदांत वाही पाणी. तात्पर्य संतांच्या ठिकाणी विवेक असतो. विवेकासहित वैराग्याचे बळ. वैराग्य असतं पण सात्विक वैराग्य असतं. वैराग्य असं मोकारे वैराग्य नसतं, तामसी वैराग्य नसतं. लय कपडे बदलले, लय काही केलं म्हणून ते काय वैराग्य टिकत नसतं. पांढऱ्या कपड्यातही साधू असतो म्हणले. एखादी साडीमध्ये सुद्धा महात्मा असू शकतो म्हणले. एखादा पॅन्टीवाला सुद्धा महात्मा असू शकतो नाही. जयाचे चौखटी मानसी मी होऊन असे क्षेत्र संन्यासी. जय विजयलहरी वासी विठाला विठाला विठाला. आता हे बाळा ज्ञानेश्वरी बोलते नाही तर सांगायचं काय नेमकं? शंकराचार्य ज्यावेळेस मंडन मिश्राकडे गेले होते, कशावरून ओळखायचं मंडन मिश्राचं घर? तिथं पशु पक्षी वेदांत बोलत असतील म्हणले. मंडन मिश्राकडे जायचं, तिथं त्या झाडावरचे पशु पक्षी प्राणी वेदांत बोलतात म्हणले. याच्यावरून समजायचं हे मंडन मिश्राचं आहे. आता ही मंडळी जर ज्ञानेश्वरी बोलतात तर इथं सांगायचं काय? काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर शब्द फार महत्वाचा आहे. जरी महात्मे समाधीस्थ झाले पण माऊलीनं समाधी घेतल्यानंतर नाथ बाबांना सांगितलं होतं ना, तुम्ही या म्हटले, कंठाला मुळी लागली ज्ञानेश्वरी. मग हे कार्य निरंतर नाही का, बंद आहे का कार्य? आजही माऊली एखाद्याला मार्गदर्शन करू शकतात जसा जर भाव असला. जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेल्यानंतरही जर अनुग्रहाला येऊ शकतात. निळोबाराय करता अनुग्रह देण्याकरता आले, आपल्या मुली करता आले, जगनाडे बाबा करता आले. म्हणजे संतांचं कार्य बंद नाही ना, कोणत्याही संतांचं कार्य बंद नाही. जगद्गुरु तुकोबारायकडे धरणी करायला पाठवलं, हे कार्य कधीच आहे? समाधी घेतल्यानंतरच आहे. जरी गुरुवरे बापूंनी समाधी घेतली असं मग कार्य बंद नाही ना. आज कार्य करणारे तेच आहेत. पांघरून जरी वेगळं असलं हे आम्ही चांगलं अनुभवलंय. विठाला विठाला जी संतांचे आपल्यावर फार उपकार आहे. हे सामान्य
त्यांनी जन्म दिलाय सकल तीर्थाच्या धुरी जे का माता पितरे. अहो त्यांचे उपकार आपण सामान्य फेडू शकत नाही, तर संतांचे उपकार कधी आपण फेडू शकतो महाराज? नाही नाही. संतांनी फार आपल्याला उंच नाही का, सद्गुरूंनी उंच बसविले हात पुरेना यमाचा. दाशी होते राणी झाली बदल लागला रायाचा. कुठं बसवलं? कोणत्या पदाला? अक्षय पद, जे ध्रुव बाळाला पद दिलं. अवदशाली माली दारिद्र्यात अवदशाली माल दारिद्र्याचे अवदशाली माल दारिद्र्याचे अवदशाली माल दुर्बलाची कन्या दुर्बलाची कन्या समर्पणी केली. दुर्बलाची कन्या समर्पणी केली. दुर्बलाची कन्या समर्पणी केली. अवदशाली माली अशा ठिकाणी बसवलंय, असं धन दिलंय म्हणले. पण आता परत तुम्ही कागद गोळा करू नका. किती भाषा सोपी होती. आता परत भंगार गोळा करू नका म्हणली. बाटल्या गोळा करतात ना लोक. आता जसं तुम्ही एवढे मोठे म्हणले, आम्हाला असं वाटलं परिस्थिती बरी म्हणून मोठी म्हणतात का काय बाबा. आमच्या संगती पाटील मंडळी यायचे ना, अरे तुम्ही लय मोठेचे राजे म्हणते. साधूची भाषा कळायला लय काळ जातो महाराज. एक वाक्य कळायला 12 वर्ष लागतात म्हणले. महापुरुषाचं एक वाक्य कळायला 12 वर्ष एक तप लागतं. राजाभाऊ म्हणले समाधानी समाधी. राजाभाऊ समाधान हे देवाचं दर्शन आहे. जेव्हा आता गाथा थोडाफार उसागला तेव्हा त्या साधूची वाक्य, त्या साधूची भाषा, गुरुवाक्य, आणि मग आता ते शास्त्र सांगू राहिलं. आता कळायला लागलं डोक्यामध्ये, अरे महात्म्यानं आपल्याला 12-20 वर्षापूर्वी सांगितलं होतं समाधान हेच देवाचं दर्शन आहे. समाधान ही समाधी आहे. अर्जुना देऊनी निज समाधी सईची घाला महायुधी बरी कृष्ण कृपा निधी तटस्थ त्रिशुद्धी लागोनी 18 दिवस लढतोय म्हणले. आणि समाधीत आपल्याला नाही समाधीत राहतायच. वर्म जर कळालं तर आपण समाधीत जावं. ती सहज समाधी आहे. आणि ही सहज समाधीच बरोबर काकांना प्राप्त झाली होती. चिखल तोडावं ते समाधीत आहे. समाधीत जर नसते तर पोरग तोडवलं असतं काय? समाधी देह तादात्म्य सांगले. म्हणून हे दिलंय आपल्याला. आपल्याला हे बाकीचं लौकिक गोष्टीचं काही नाही. लौकिक संत भरपूर देतात बरं. काय सांगावं तुम्हाला आता. लौकिकातलं इतकं देतात ना, आपल्या अपेक्षापेक्षा प्रपंच चांगला होतो. विठाला विठाला साधू प्रपंचही सांभाळत असतो. आणि अध्यात्माचा स्पेशल विषय त्यांचा. म्हणून समाधान गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्म दर्शनी समाधानात भगवंताच्या चिंतनानं मिळणारं समाधान. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख द्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर. मग त्या दैवी संपत्तीकडे जाता येते. अभयम भीती नष्ट होती म्हणले. सामान्य भीती तर सोडा, मृत्यूची भीती सुद्धा नष्ट होती. कारण विवेक प्राप्त झाला. आता आत्मज्ञान प्राप्त झालं. आता अविद्या नष्ट झाली. अविवेकाची काजळी गेली. आता काय झालं, आपल्याला स्वस्वरूपाची प्राप्ती झाली. आणि स्वस्वरूप Hare
शून्य सारोनी तेथे सहज मी आंधळा का. आता संत आंधळे नसतात, आपल्याला तर खरी दृष्टी देणारे संत आहे. ह्या जगाच्या दृष्टिकोनातून साधू बोलत असतो, त्यांना ब्रह्म दिसतंय, आपल्याला जगत दिसतंय, दृष्टी आहे. हो. आणि मग त्या स्थितीत गेल्यानंतर तो आनंद, दिव्य आनंद, विधी अवस्था म्हणून त्याला आपण, समाधी म्हणून त्याला आपण, ही शांतामाईला प्राप्त झाली होती. अशा स्थितीत असणारे संत हे दान देतात आपल्याला, कारण हे दान कधी संपत नाही. दिन दिन बढत जाय म्हणले, बाकीचं किती झालं तर संपत असतं. किती द्या, किती आणा तुम्ही, ट्रकांना ना, ते संपणार एक दिवस. पण ही वस्तू अशी, कारण ती वस्तूच परिपूर्ण आहे. वस्तूच अशी, भगवंत पूर्ण जेलो. भगवंताचं स्वरूप कसं आहे, अविनाश करी आपुले ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. कृष्णांजन एक वेळा कारणासहित दुःख गेलं पाहिजे. दुःखाचं जर कारण राहिलं तर परत येतंय दुःख, दुसरं काहीतरी स्वरूप घेऊन येतंय, बदलून येतं, कपडे बदलून येतात. कारणासहित दुःखाचं कारण काय आहे? स्वस्वरूपाचं अज्ञान. आणि स्वस्वरूपाचं अज्ञान घालवण्याकरता तर संत येतात. बाबा अहंकार निशी घनदाट, गुरु वचनी फुटली पहाट. गुरुवचन, गुरुमंत्र, ज्ञान, त्या ज्ञानानं काय होतं, सगळं दुःख नष्ट होतं. कारण जर राहिलं, आता आपण केस काढितो, पूर्ण केस काढितो डोक्याची, परत येते का? कधीच येत नाही. येतेच परत, आणि टक्कल पडल्यावर मग नाही येत. तसं दुःखाचं कारण जर कळालं, हो, म्हणजे संत नेमकं काय करतात, आपलं मृत्यूचं सुद्धा दुःख का, सगळ्यात मोठं दुःख मृत्यूचं आहे. बाकीचे दुःख त्याच्या खाली आहे. दुःखाचं कारण त्यांना कळत असतं, आपल्याला विवेक देतात, वैराग्य देतात. तुका म्हणी जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखल्या, आजी संसार सुफल झाला की माय, देखिले पाय. आजी संसार सुफल झाला गे माये, देखिले पाय, म्हणजे भगवंताच्या स्वरूपाचं दर्शन, भगवंताच्या व्यापक स्वरूपाचं दर्शन झालं. आता कैसे येणे जाणे, सहज कुंटले राम कृष्ण विठ्ठल बोला. तुका म्हणे मुक्ती परनेली नोरी, आता दिवस चारी, ती मुक्ती तर माळ घेऊन उभी आहे. आपण तर गज वाटत पाहतो, आपल्याला का माळ घालीत नाही? त्याला ते लक्षणात बसलं पाहिजे ना. घेऊन मुक्ती बाळा, गुणकुसुमांची माळा, कोणाची नाही, वैराग्य निरपेक्ष गळा घेऊशी तसे विठ्ठला विठ्ठला. म्हणजे
हे संत आपल्याला वैराग्य देतात, विवेक देतात, ज्ञान देतात, आपल्याला परिपूर्ण करतात, मुक्त करून टाकतात. आणि एकदा ही अवस्था प्राप्त झाल्यावर काही करायचं राहत नाही, काहीच उरत नाही, काही करायचं राहत नाही, काही मिळवायचं राहत नाही, काही जीवन कृतार्थ होत आहे. गाडी येण्याच्या अगोदर ओळखुटी तयार करावं लागते आपल्याला. अगोदर गाडी यायच्या अगोदर आपली तयारी झाली पाहिजे. ही स्थिती आहे. कारण मृत्यू आपल्यालाच नाही येतो, मृत्यू आपल्याला नाहीच येईल. त्याचा आपल्याला एकदा निश्चय झाला हे खरे आपले संतांनी आपल्याला केलेले उपकार आहे. आपण काय दिल्यानंतर त्यांच्या तिथून उतरा येऊ. चरणात महाराज सांगतात, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेवीत हा पाय. काय देणार आहे आपण संतांना? आणि त्यांना काही अपेक्षा नाही आपल्याकडून. ती मूळची अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी. एवढा त्यागी त्यांच्याकडून. आपल्याकडून काय अपेक्षा आहे? आपल्याकडून त्यांना फक्त एकच अपेक्षा आहे, त्यांनी जे आयुष्यभर केलं ना ते आपण करावं. हेच केलं तिने. संगतो तुम्हाशी बजारे विठ्ठला नाही तरी गेला ते म्हणायचे. कार्यक्रमाला सगळ्यांच्या अगोदर यायचं आणि सगळ्यांच्या नंतर जायचं असं म्हणायचं. कार्यक्रमाला एवढ्यांच्या अगोदर यायचं आणि एवढ्यांच्या अगोदर जायचं म्हटले. हे असं सहज बोलणं असतं साधूचं. सहज साधूलाही अवघड करून समजत नसतं. म्हणून काय द्यावे त्याशी भावे उतराय. सगळ्यात प्रिय जीवी तो जरी आपल्या त्यांच्या पायावर ठेवला, कारण बाकीचं त्यांना काही लागत नसतं. त्यांना आपल्याकडून कोणती आईला काय अपेक्षा आहे मुलांकडून? काहीच. व्यवहारातल्या आई वडिलांना आपल्याकडून काही अपेक्षा नाही. ते संत मी संत माय बाप कृपावंत मी पती. तर ते आपले मायबाप आहे, त्याने आपल्याला जन्म दिलेला आहे. आपण सुद्धा जसं गायत्रीचा उपदेश करतात ना, काय वेगळं काय दिलेलं आहे आपल्याला. सांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो, मुक्ताई झालो. म्हणजे आपण सुद्धा आयोनी संभवच आहोत. विठ्ठल विठ्ठल आपला सुद्धा गुरुच्या मुखातून जन्म झालेला आहे महाराज. आपण बोधरूप आहोत. बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा. ममता म्हातारी ती म्हातारी, ही म्हातारी नाही. सहज कर्मी ती झाली ब्रह्मार्पण. जन नो अवघा ही साधूची अवस्था आहे. म्हणून संतांचे उपकार आपण सांगू शकत नाही. फक्त त्यांनी जे आयुष्यभर केलंय त्यांच्या मार्ग साच भावे झाडू संतांचे मार्ग ना. त्यांनी सुद्धा तेच केलंय ना. आम्ही वैकुंठवासी आलो बोलिले जे ऋषी साच भावे वर्तया. झाडूस आता ही झाडायचंच काम चालू आहे. आमच्याकडे झाडूच दिलाय. झाडायचं काम हलकं नाही बरं. झाडायचंच काम करू राहिलो आपण. हे काय करू राहिलोय? आपला अंतकरणामध्ये शेवटी काळाच्या ओघामध्ये मग विक्षेपावर येतच असतं ते. आणि ते झटकण्याकरता हा सत्संग आहे. बिनू सत्संग विवेक नव्हे राम कृपा भिन सुलभ नव्हे. म्हणून
महाराज म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार मद निरंतर, साधूची कृपा ही निरंतर अखंड असती. जय जय हो शुद्धी अनवरत आनंदे विषय वेळे मिठी. आपल्याला विषय रूपी सर्पांना मिठी घातलेली आहे. दिसत तर काही नाही, पण ते काही सोडायला तयार नाही. मोह सोडायला तयार नाही, ममता सोडायला तयार नाही, लोभ सोडायला तयार नाही. तुझी हे गुरु कृपा दृष्टी निर्विष करतात, आपल्याला निर्विष करतात म्हणजे शुद्ध करतात. विठ्ठल काय द्यावे त्याशी भावे उतराई ठेवीत हा पायी. जीव थोडा, जीव दिला तरी काही नाही, काहीच नाही. तया उतराई भावे कमने, तया उतराई भावे कमने, तया उतराई भावे कमने, तया उतराई भावे कमने. जन्म नाही ऐसे गेले, जन्म नाही ऐसे गेले, माझे रूप माझे रूप काय उतराई हवी तया गुणी. जन्माने येणे असे केले. येणेची शरीरे शरीरा येणे शरी किंबहुना येणारे. आणि येणं जाणं थांबवणारी विद्या आहे जगामध्ये थोडी एकच विद्या आहे, मरणमारी विद्या. ही जी ब्रह्मविद्या आहे ना, एवढी ब्रह्मविद्या सोडून सगळ्या विद्या व्यावहारिक विद्येमध्ये टाकल्यात मावल्याला. या विश्वामध्ये एवढी एक विद्या आहे, म्हणून इथं संख्या कमी आहे. इथं जर असं दुसरे काही ताडगे तोडगे भगतगिरी असले की इथं उभं राहायला जागा नाही पुरायची. इथं उभं राहायला जागा नाही पुरायची. तुम्ही करून पहा, त्याला काय लागत आहे. असं करा, तुमचा पोरगा कलेक्टर होईल, उद्या आलाच तो 5-50 माणसं घेऊन इथं. त्याला काय लागत आहे करायला. हे सगळे हिरे महाराज मिलिटरीत काय सगळ्याला नसते घेत हो. म्हणून जन्मानं यायचे गेले सगळ्यात मोठा उपकार आहे. आणि जन्म मरण तोपर्यंत बाद नाही होत. वासनाचं जाळ जोपर्यंत होत नाही ना, तोपर्यंत नाही. खुरपणारे गेले का गवत गेलं, खुरपणारे संपले, गवत परत आहेच. खुरपणारे गेले, आजा मेला, पंजा मेला, पाप मासना गेला, पण गवत आहे तसंच आहे. पण ते गवत जर आपण जाळलं, वासनेचे बीज जळून जातात. तसं जळत नाही ते. संत चरण रज लागता सहज. व्यवहारिक अग्नीना ते जळत नाही. टेलर सर पण रात्रभर धाड 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 जळतंय. कुठं वासना जळती, ते पंचमहाभूताचं शरीर जळतं. मग ही वासना जाळल्याकरता ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेशी हला प्रेत रूप शरीराचा भाव. दादा उभी घ्यायची, मग अग्निकुंडी विजय घातली. दादांची कायमची ओवी तीच, वर्मावर बोट दादांचं. मग अग्निकुंडे विजय घातली. अंकुर तसे जेवी मुकली न फळताची आरपली. जेने उगानिले कर्म तेनेची पुसले. हे उपकार केले. माझे सुख मज दावी येणे डोळा दिधली प्रेम कळा. हे सगळ्यात महत्वाची कृपा आहे. कोरडं ज्ञान काय, दिधली प्रेम कळा. प्रेमाचे ज्ञान असावं. ज्ञान वाईट नाही, विद्वत्ता वाईट नाही, पैसा वाईट नाही. ह्या विश्वामध्ये पैसा वाईट नाही, पैशाचा अहंकार वाईट आहे, विद्वत्तेचा अहंकार नको आहे. जी आपल्याला जे ज्ञान दिले ते अनुभूतीचं ज्ञान दिले. अभिमान नित्य नवा अभिमान नित्य नवा अभिमान नित्य नवा
भक्ती प्रेमाविना ध्यान नको देवा 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 अभिमान नित्य नवा दया माझी अभिमान नित्य नवा दया माझी हे अभिमान नित्य नवा दया माझी प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई अभिमान नित्य नवा दया माझी अभिमान नित्य नवा दया माझी अभिमान नित्य नवा दया माझी प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई आपल्याला महापुरुषांनी ज्ञानच दिलंय ते ज्ञान पैगावर ज्ञानच दिलंय पण प्रेमासहित दिलंय अनुभवासहित दिलंय भक्ती प्रेमा विन ज्ञान नको कारण समाधान तसं होत नाही आणि आपल्याला समाधान येतं साध्य आहे जीवनाचं म्हणून हेच नातं आपलं बाकी काय एवढ्या लांबवरून जर काळाला तिकडे कुठं आले तर मग लवचिंबकासारखं ओढून घ्यायचं काय नातं होतं कुठंही असो फक्त माहिती झालं पाहिजे बा बरोबर इकडे कुठंतरी आले नाही फक्त माहिती झालं का असं कोणतं नातं आहे या विश्वामध्ये प्रेमाचं नातं आहे जसं लवचिंबक ओढून घेतं ना तसं हे प्रेमाचं नातं आहे संतांनी आपल्याला प्रेम देवाचे देणे देह भाव जाय देणे अशा संतांनी फार आपल्यावर उपकार केले काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्याशी भावे उतराई ठेवी का पायी साधूचा सहज स्थितीत असतो साधू सहज बोलणं असतं अपंगाच्या त्रितीचा सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे हित उपदेश सहज बोला हित उपदेश सहज हिताच्या ठिकाणी संत जागा करतात आपल्याला हित ते करावे देवाचे चिंतन आपल्याला हित कळतं पण हे भौतिक जगतातलं हित खरं हित नाही का संत आपल्याला वारंवार तेच सांगतात सत्संगाच्या द्वारे सहज स्थिती असते साधूची अक्का सांगत होत्या खरबता गुरुरी बापू ज्ञानेश्वरी सांगायचे म्हटले पाच पुढे गेले की ज्ञानेश्वरी घेऊन पुढे घेऊन बसायचे काय कळवळं असतं साधूचं काय जीवन असतं साधूचं कशा करता एवढा
सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास कारण आलेच त्याच्याकरता असतात. संत आलेच त्याच्याकरता असतात. वैकुंठातून जे आले असतात धन्य ते संसारी दयावंत जे देव उपकारासाठी आले घर द्या वैकुंठी विठाला संतांचं जीवनच आपल्या करताच असतं. साधूचं स्वतःकरता काही मिळवायचं नसतं, स्वतःकरता काही नसतं, काहीच करायचं नसतं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारे असे संत प्रत्येक काळात असतात. संत बीज पलटे नाही युग गए अनंत हर युग में अवतार धरे फिर संत. पण कळत नाही संत त्यांच्या मस्तीत असतात. आग लागे बस्ती भी साधू आपने मस्ती भी कभी घी घना तो कभी मुठ्ठी चना कभी वो भी मना. सहज स्थिती साधूची. साधूच्या अवस्थेत काही बदल होत नाही. आपल्याला व्यवस्था लागते साधूला अवस्था कोणत्या आपण कोणत्या दिंडीत जातो जिथं लई व्यवस्था असेल ना अवस्थेची घेणं नाही, साधूला अवस्थेची घेणं. साधू त्या स्थितीत असतो महाराज. सहज स्थिती साधूची. सहज बोलणे. साधू सहज जरी बोलला तरी एखाद्याचं कल्याण करतो सहज. कारण साधूचा शब्द म्हणजे ऐकता गोष्टी परमार्थ चित्ते घडावे पैसता संतांचे संगती कवळो आले कमळापती माझी कोणी धन्य आनंदाची सापडली वेळ संत सज्जन भेटले कृपा बुद्धीचा ओ मूळ खिला यशोदेचा बाळ अंतिम ध्येय प्राप्त झालं. विठाला जगद्गुरु तुकोबार आहे. दृष्टांत कशा करता देतात. विषय चित्ताचा आहे महाराज. विषय हा चित्ताचा आहे. ज्या वेळेस तो चौरंगी आहे ना चौरंगीनाथाचं चरित्र आपल्याला सगळ्याला माहिती आहे. फक्त एक वर्म चौरंगीनाथाला ज्यावेळेस तपाला बसवलं यांनी वर शिळा टांगली. आता ती मंत्राना ही होती तिला काही हे नव्हतं. मंत्राना पूर्ण हे केलेली होती. म्हणजे आता आम्ही 12 वर्ष तीर्थयात्रेला चाललोय. त्या सगळ्या गुरुविनी होत्या. त्यांना सांगितलं होतं याला फळं मुळं आणून द्या. सगळी भोजनाची व्यवस्था आम्ही 12 वर्ष तीर्थयात्रा करू आणि परत येऊ. आणि मग त्यावेळेस 12 वर्षाचं तप कर. पण एक आठ सांगितली होती लक्ष द्यायचं. लक्ष लागून अंतरी कृष्णा पहाती नर नारी. याच्यावरचं लक्ष बाजूला गेलं का शिळा पडणार आहे. शिळा पडली का पुंडलिक वरती होणार आहे. त्याच्यात आपल्यात काही वेगळं नाही. मग त्यावेळेस त्याच्या मुखातलं एक वाक्य आहे. त्या चौरंगीच्या मुखातलं एक वाक्य आहे. म्हणजे गुरु माऊली तुम्हाला भरपूर शिष्य म्हटले, तुमच्या विश्वात भरपूर शिष्य म्हणले, पण मला ह्या विश्वामध्ये फक्त एक गुरु माऊली म्हटले. त्या विश्वात कोणीच नाही म्हटले. गुरुवी भक्ती जर पाहिजे असेल तर नवनाथ ग्रंथ असा बारीक वाचावा. विठ्ठला नवनाथ ग्रंथ समर्थांचं चरित्र कल्याणा छाटी उडाली. काय प्रेम केलंय संतावर या मंडळीने. त्यावेळेस सांगितलं गुरु माऊली मला फक्त एक आई आहे. तुम्ही कुठं जा म्हणले 12 वर्ष तीर्थयात्रा करा. मला विसरू नका. माझी आठवण रोज करत जा. तो दृष्टांत महाराज अभंगाच्या शब्द. तुका म्हणे वत्स धेनु वेचती 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 Yeah.
शेवटच्या चरणात मला सांगतात तुका म्हणे वत्स धेनू वेच्या चित्ती गौरांगाईचा दृष्टांत द्यात. वत्स म्हणजे एकदम नवीन झालेला त्याच्या चित्तामध्ये तैसे मज येते सांभाळीत काय द्यावे त्याशी भावे उतराई ठेवीत हा पायी जीव थोडा. ज्यावेळेस भगवान परमात्मा निज धामाला निघाले त्यावेळेस भगवंताला कोणाची आठवण झाली? भगवान परमात्मा कृष्ण अवतार संपून निज धामाला ज्यावेळेस निघाले त्यांना आठवण कोणाची झाली होती? कोणाची? विदुर काकाची आठवण झाली. विठ्ठला विठ्ठला आज जर माझा इथं विदुर असता तर मी त्याला अनुग्रह दिला असता. मैत्र्या ऋषी होते तिथं पण तू दे म्हणले. मग विदुर काकाच्या चित्तात काय असं काय असं विदुर? तैसे मज येते सांभाळीत झालेली सेवा. गुरुवर्य परमपूज्य नाना महाराज गुरुवर्य बापूंच्या जन्मेशू किंबहुना तुमचे तेरे धर्म माझे ते उरले ऐकून तुका म्हणे माझी कोणी बदलली वाणी असा गावा चोरी तुमची या विठ्ठले एका संतांचं भजन घेऊ आपण. विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोल